कामगारांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांचे थकीत वेतनाबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। त्यावर अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही। 4 सप्टेंबर 2024 रोजी कामगार उपवन संरक्षण भेटण्यास गेले असता कामगारांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती न देता कार्यालयातून हाकलून लावले ही लज्जास्पद बाब आहे। कामगारांना सप्टेंबर 2023 ते 4 ऑक्टोबर 2024 असे एकूण 13 महिन्यांचे कामगारांचे हक्काचे वेतन अदा केले नाही। त्यांच्यावर अशा सणासुदीच्या दिवसात उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। यास मुख्य वन संरक्षक या नात्याने स्वतः जबाबदार आहात। याकरिता 10 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवारी नाईलाजास्तव कामगारांचे 13 महिन्याचे वेतन मिळण्याबाबत संघटनेतर्फे मुक्काम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार कामगार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे। प्रहार कामगार जिल्हा अध्यक्ष अमरावती आज ही पत्रकार परिषद देण्याचं मुख्य कारण हे की मुख्य वनरक्षक विभागात रोजंदारी पद्धतीने कामगार काम करतात। त्यांना गेल्या 1.5 वर्षापासून वेतन नाही। 1.5 वर्षापासून वेतन नसल्यामुळे त्यांनी प्रहारकडे धाव घेतली। त्या धाव घेतल्यानंतर आम्ही त्या 3 दिवसात मुख्य वनरक्षक मॅडम, बॅनर्जी मॅडम, मुख्य चव्हाण साहेब नागपूर यांच्याशी संवाद साधला। त्यांचं सांगण्याचा की निधी नाही असं निधी नाही असं करून चालणार नाही, म्हणून आम्ही दिनांक 10/10/2024 रोजी त्यांच्या कार्यालयात मुक्काम आंदोलन घेण्याचे ठरवले। त्यासाठी हे पत्रकार परिषद घेऊन तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही सगळी बातमी पोहोचवा तर कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।